आता 19 वर्ष झालं हे समाज मंदिर. 2019 मध्ये सध्याचे खासदार त्यावेळेचे आमदार प्रणिती शिंदे याने सुद्धा या समाज मंदिरचा एक मजला वाजून दिला. त्या ठिकाणी वया वाटपाचं कार्यक्रम होतं, त्या ठिकाणी विधवा कल्याणाचं कार्यक्रम होतो, त्या ठिकाणी गरीब महिलांना साड्याचं, तर अनेक प्रकारचे मग सगळे 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, राष्ट्रीय पुरुषाचे असेल, असे सगळे. आणि हे एक विशेष आहे, त्यातले सगळे सभासद हे ख्रिस्ती आहे. सर त्यांना परवानगी दिलेला आहे. जनरल बोर्डाने ठराव केला 2016ला, एक मताने ठराव केला की यांना सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाकरता 29 वर्ष 11 महिन्याने मिळालेला आहे. 3-3 वर्षाला एकदा याचं हे झालेलं. असं असताना त्या ठिकाणी चर्च चालतं, त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी होतात, जबरदस्तीने धर्मांतर होतं. आता मला त्याने सांगावं, एक तरी केस माझ्या पुढे आणून दाखवलं का? आता त्या भागामध्ये मी राहतो आहे, आज जवळजवळ 46 वर्ष झालं त्या भागात राहतो. तर हा ख्रिस्ती समाज, ख्रिस्तीमध्ये जन्माला येण्यात चूक आहे का? पाप आहे? आम्हाला ख्रिस्ती धर्म आवडला, घटनेने आम्हाला अधिकार दिलेला आहे बाबासाहेबांनी. कोणी हिंदू धर्माप्रमाणे राहतील, कोणी ख्रिस्ती राहतील, कोणी मुस्लिम राहतील, कोणी जैन राहतील, कोणी वेगळं शीख राहतील, अनेक पंथाचे लोक या ठिकाणी आहेत. आता किती समाज मंदिर मध्ये मंदिर वसवलेलं आहे हे कमिशनरला सांगितलं, थोडं त्याचाही तुम्ही तपास घ्या. समाज मंदिर मध्ये जर मंदिर वसवता येत नसेल तर वसवलं कसे RSSच्या लोकांनी, याची माहिती घ्या म्हणून सांगितलेलं. कमिशनरने म्हणलं मी या संबंधी पूर्ण कागदपत्राची तपासणी करेन, आमच्या असिस्टंट कमिशनरला मी दिलेला आहे, त्या चौकशी करतील, तुमचंही म्हणणं मांडा आणि मी वर पाठवेन, जे सरकारकडनं येईल त्यावेळेला तुम्हाला सांगेन असं सांगितलं. जर ऐकत नसतील हे सर्व समाज बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.